सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू विठ्ठला पीडितचे काळ किती म्हणू पीडितचे काळ किती म्हणू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य
सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संताची या, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। आ बाबाजी सद्गुरु दास तुका, संताची या, संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। आ बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, आज आपल्या ह्या मुखेड गावामध्ये दरवर्षाप्रमाणे सुंदर असा भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे। मी पहिल्यांदाच ह्या गावामध्ये कार्यक्रम होता आणि कार्यक्रम वर्षातून 2-3 होतात माझे काही कार्यक्रम होतात। ह्यांची पत्रिका पाहिला विठ्ठल रखुमाई, मी आळंदीला सत्य तो विठ्ठला बोलतच होतो, म्हणलं गाथ्यातला अभंग परत काढून पाहावं, तुरंत भेटला आणि त्या अभंगावरती माझा विचार झाला की सुंदर, फार सुंदर आपल्या गावातलेच आहेत। दुसरीकडे कीर्तन जिथं होतंय कार्यक्रम होतो तिथं बाहेरून नवीन नवीन अनेक गायक लोक येतात, परंतु मला वाटतं सर्व इथलेच आहेत, सर्व स्थानिकच आहेत, पंचक्रोशीतलेच आहेत। एकमेका साह्य करू अवघा धरू सुपंत, फार सुंदर आपले इथलेच आहेत। त्याच्यामध्ये भाऊसाहेब महाराज बाबा कोणचे आहेत यांच्या, वा धन्यवाद, यांच्या मार्गदर्शनाने माहिती तर पडलं पाहिजे ना कुठे आल्यासारखं नाव तर। रंगनाथ महाराज खाडेकर, खांडेकर, हा ते तर वडगावला येतच असतात। आम्ही दररोज पंचक्रोशीमध्ये कीर्तन असलं की तिथं कीर्तन करायला नाही, हजेरी लावायला जावं लागतं, तेव्हा ते दिसतात। विकास महाराजची ओळख झालीच म्हणा। रोशन महाराज शेळके, धन्यवाद, फार सुंदर नाव रोशन महाराज शेळके। तुषार महाराज आणखी नाही, तुषार महाराज मृदंगाचार्य ज्ञानेश्वर मौली कोणचे आहेत हे, वा मौली धन्यवाद। आणि दुसरे आहेत महेश महाराज, आपण नाही रुद्र महाराज। आज आपल्या समोर कीर्तनाकरता सेवेकरता अभंग घेतलेले आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा। अभंग असा आहे 5 कडव्याचा आहे। लटिकेची साच दाविले अचळ, पिढी तसे काळ किती म्हणू, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार, सांभाळी आपुली ही माया, आम्हासी का भयाभीत केले, रूप नाही त्यासी ठेवी येले नाम, लटिकाची श्रम वाढविला, तुका म्हणे कागा झालासी चतुर, होतासी निष्ठुर निर्विकार, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार। विठ्ठल विठ्ठल
अभंग जो आहे कुण्या ना कुण्या प्रकरणातला असतो. जसं परीक्षेला मुलं जातात तर वेगळ्या वेगळ्या विषयाचा पेपर राहतो, तसंच गात्यामध्ये अनेक प्रकरण आहेत. तर हा एक उपदेशात्मक म्हणा, आणि उपदेशात्मक असूनही एक भक्ताचा देवाशी एक भांडण्याचा प्रकार आहे. जसं घरात भांडणं होतंय, हे भांडण वेगळं, आणि देवाचं आणि भक्ताचं भांडण वेगळं होतं. देवाचं आणि भक्ताचं भांडण, त्या भांडणामधून एक जीवनाचं जे कल्याण आहे ते होते. बरं, हा अभंग अद्वैत प्रकरणात पण मानला जातो. अनेक आपले शास्त्र आहेत, त्या शास्त्रामध्ये अनेक प्रकारची वाद मांडले जातात. तुम्ही कीर्तन कधी ऐकताय ना, वाद आहे, अनुवाद आहे, संवाद आहे आणि विवाद आहे. 4 प्रकार मांडले जातात. वादाचीच आहेत, वादच 4 प्रकारचे. पहिला शास्त्रामध्ये वाद आहे फार सुंदर, अद्वैतवाद, परिणामवाद, आरंभवाद, शून्यवाद, हे अनेक शास्त्रामध्ये वाद आहे. आणि ह्या वादाचा आपला वाद वेगळा आणि इथला वाद वेगळा. जसं हे सर्व शास्त्र कशा करत आहेत, आपल्याला जे माहिती नाही आहे ते माहिती करून देणारे, त्याचं नाव आहे शास्त्र, आणि त्याचंच नाव आहे उपदेश. महापुरुष उपदेश देतात. बरं, उपदेश देतात तर आता आम्ही कीर्तनकार आहोत, आम्ही उपदेशक नाहीत, आम्ही अनुवादक आहोत. तुकाराम महाराज उपदेश करतात, संत महापुरुष उपदेशक आहेत. उपदेश आणि शास्त्र हे एका कोटीला येतो. शास्त्र कशाला म्हणावं? अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य लक्षणम. अज्ञात ज्ञापकत्वम, जे आपल्याला माहितीच नाहीये त्याचं ज्ञान करून द्या. डॉक्टर वगैरे असतात, आपल्याला रोग माहिती नसतो आणि रोगाचं ज्ञान करून देतात डॉक्टर. तसं आपल्याला खरं काय आहे, खोटं काय आहे हे माहिती नाही आहे, आणि हे वास्तविक काय आहे ते दाखवून देणारे, त्याचं नाव आहे शास्त्र. आता आपल्याला देव माहित आहे का? आपलं इथं जर काही दुखत असेल तरी दुखत असणारी वस्तू आपण बोलतो रे फार दुखतो, फार दुखतो, मग दाखवता येतो का? दुखतंय का नाही? दुखतंय, परंतु दाखवता येत नाही. तसंच हा संसार त्या विशिष्ट एका चैतन्यावर आश्रित आहे, आणि त्या चैतन्याकडे सर्वांना जाण्याकरता एक उपदेश करतात संत महापुरुष लोक. कारण का? ह्या संत महापुरुषाला कळवळा येतो. बुडत हे जन न देखबे डोळा, येतो कळवळा म्हणून. बुडतय, कुठं बुडताय बरं आपण? आता इथं बसलेले आहेत आपण, आणि तुकाराम महाराज बोलतोय बुडत हे जन. आता कुठं पाणी आहे का बरं इथं बुडायला? मग इथं अर्थ काय झालं कळतो का? याला म्हणतात शास्त्रामध्ये उपदेश कर. कुठं बुडताय? कुण्या नदीमध्ये बुडताय? भावसागरामध्ये बुडताय, आशारूपी नदीमध्ये बुडताय, कुठं संसारूपी तलावात बुडताय? कुठं बुडतो? बुडतोयचा अर्थ आहे की किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पाहिजे. कारण का? हा मानव शरीर मिळालेला आहे. पहिल्याच म्हणून वाद म्हणतो तुम्हाला. वाद याचा अर्थ आहे की आपले भारतीय दर्शन आहेत. भारतीय दर्शनामध्ये 6 आस्तिक दर्शन आहेत आणि 6 नास्तिक दर्शन आहेत. दर्शन म्हणजे काय? आता तुम्ही मला पाहिलं, मी तुम्हाला पाहिलं, पाहणं म्हणजे दर्शन झालं एकमेकाचं. परंतु शास्त्रामध्ये दर्शन त्याला म्हणतात
ज्याने प्रत्यक्ष परमात्म्याचा अनुभव केला ते दर्शन, आणि ज्याने केलं त्याचं नाव आहे दर्शनकार. फिलॉसॉफी आणि फिलॉसॉफर बोलतो ना आपण, म्हणजे भारतीय फिलॉसॉफी म्हणजे आपलं दर्शन. इंग्लिशमध्ये फिलॉसॉफी बोलतो, फिलॉसॉफर बोलतो त्याला करताला. तर आपलं दर्शन आहे आणि दर्शनकार आहेत. दर्शन याचा अर्थ आहे की जे आपल्याला दिसत नाहीये, जे अज्ञात आहे, त्या अज्ञात वस्तूला ज्ञान करून देतात. अज्ञात म्हणा, हिंदीमध्ये ज्ञाला आम्ही क्या बोलत होतो, अज्ञात म्हणतो. हिंदी आम्हाला तिकडे हिंदी आता इकडे आल्यापासून थोडी मराठी येऊ लागली. 85ला आम्ही वाराणसी आळंदी सुटलो. 85ला सुटल्याबरोबर तिकडेच गेलोय आम्ही, म्हणून मराठी बिलकुल नव्हतीच. आता इथं सांगलीला तुमच्याजवळ आल्यामुळं तर थोडी थोडी मराठी येऊ लागली. आणि अज्ञात म्हणा, अज्ञात म्हणा, त्या अज्ञात वस्तूला दाखवण्याकरता हे सर्व आपले काय शास्त्र आहे. आणि त्या शास्त्राला दर्शन बोलतात. आपण फक्त शास्त्र बोलतो, साई शास्त्र कारण 18 पुराण हर्षी गाते. आता शास्त्र बोलतो, त्या शास्त्राला आपण परीक्षेला बसतो वेदांताच्या वगैरे व्याकरणाच्या, त्यावेळेस शास्त्र नाही बोलत, त्यावेळेस काय म्हणतात दर्शन बोलतो. त्यावेळेस कोण्या दर्शनाने परीक्षा देतात, म्हणजे शास्त्र आणि शास्त्र म्हणा, दर्शन म्हणा. तर आपलं जे 12 दर्शन आहेत, 6 आस्तिक दर्शन आहेत आणि 6 नास्तिक दर्शन आहेत. आस्तिक म्हणजे काय, देव आहे मानतात, वेद आहे मानतात. देव आणि वेद, कारण वेदात आणि देवामध्ये काय अंतर नाहीये. ज्या भगवंताच्या शयन असल्यानंतर श्वासोश्वासातून जे निघालेले शब्द आहेत आणि त्या शब्दाला वेद म्हणतात, आणि त्या वेदाच्या मंत्राला ऋषी लोक धारण करतात. ऋषी हा मंत्र द्रष्टारा. जेवढे काही वेदाचे मंत्र आहेत त्या मंत्रांना ऋषी लोक ध्यानातून अनुभव केलेले आहेत, आणि ते बोलल्यानंतर आपण ग्रंथात येतो. जसं आता मोबाईल, इथं कुणाचाच तिकडून जो कॉल येतो तो शब्द कुणाला दिसतो का, तरंग कुणाला दिसतो का, तरंग कुणाला दिसतो का, नाही, पण येतो का नाही, त्याची लहर येते. आता बोलत तरंग तिथून इथं कसं काय येतात, जसं पाण्याचा तलाव आहे, एक दगड मारला आत तर काय करतो, सावकाश 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 लहरी म्हणा, तरंगे म्हणा, कडेपर्यंत जातात. तुम्ही जर काशीमध्ये गेला असाल, मध्ये नाव जातात आणि तुम्ही कडेला बसा, तर त्या नावेच्या धक्क्याने सावकाश सावकाश तरंगी कुठवर येतात, शिडीपर्यंत येतात. तसं जिथून आपण बोलतो तिथून त्याच्या लहरी निघत 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 येतात, पण ते एवढ्या लवकर लहरी होतात, त्या तरंगा येतात की माहिती पडत नाहीये. विची तरंग न्याय असं त्याचं नाव दिलं. म्हणजे तिथले शब्द इथं कसे येतात, विची तरंग, म्हणजे पाण्याच्या लहराप्रमाणे येत असतात. तर सांगायचे तात्पर्य, ऋषी लोक जे भगवंताच्या निश्वासापासून जे निघालेले शब्द आहेत त्या शब्दाला त्यांनी कॅच केलेले आहेत, धरलेले आहेत आपल्या योगाच्या माध्यमातून, शक्तीच्या माध्यमातून, आणि त्याचंच नाव काय आहे, मंत्र आहेत. तर वेद आणि देव, आता देव कुणाला दिसतच नाहीये. आता देव म्हटल्यानंतर कोणचा देव, देव अनेक आहे, परंतु सर्वात देव एक, आणि तो देव कोण आहे, आपण अभंगात बोलतो ना, तैसा नवे नारायण जगद व्यापक. दुसरे देव कसे आहेत, सेंद्रिय हेंद्रिय देव. अनेक देव आहेत का, त्या देवाला देव म्हटलं नाही. आपुल्या पोटा जे रडती मागती शिती अवदान, मग ते दुसऱ्याला काय देणार आहेत. एका शीतला मातेची आराधना केली एका व्यक्तीने, आणि शीतला माता प्रसन्न झाली. वरम ब्रूया, बाबा तुला काय वर पाहिजे, मग तो बोला मला घोडा पाहिजे. कोण बोलला, जो साधना केली होती साधक, त्यांनी आराध्य देव कोण, शीतला माता. त्या शीतला मातेला
घोडा मागितला तर शीतला माता देईल का? का तिचं वाहन काय गाढव आहे? बाबा मलाच बसायला गाढव आहे तर तुला मी घोडा कुठून देणार? तर सांगायचं तात्पर्य शिळा तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडोनी वरी बैसविले, गंध अक्षदाने पूजिले, मना येईल ते नाव ठेविले, कैसया जनासी लागले वेळ, कैसया जनासी लागले वेळ, मना नाव ठेविले, कैसया जनासी लागले वेळ, कैसया जनासी लागले वेळ. म्हणजे आपण एक देव मानतो आणि त्याचं आपलं नाव ठेवतो, जे आपली इच्छा आहे ते नाव ठेवतो. परंतु जो एक देव आहे तो सच्चिदानंद आहे, तो निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार त्याला जोपर्यंत आपण ओळखत नाही आहे तोपर्यंत आपली जीवनाची यात्रा पूर्ण होत नाही. याच देही याची डोळा भोगू जीवन मुक्तीचा सोहळा. जसं नद्या कुठून निघालेल्या? सर्व समुद्रातून निघालेले आहेत. आपण बोलतो त्यांचा उद्गम डोंगरातून आहे, पण मूळ डोंगरातून नाही आहे. मूळ कुठल्या त्या नद्या कुठून येतात? समुद्रातून. कारण तिथं एक विशिष्ट वातावरण बनतंय. गरमीने ते वाफ म्हणतो, वाफेने ढग होतात आणि नंतर तेच ढग सर्वकड पडतात. पण तो डोंगरात पडल्यानंतर त्याचं पाणी मुरतंय आणि तिथून नद्याचा उद्गम झालेला आपणाला दिसतो. तिथून नद्याचा उद्गम झाल्यानंतर त्या नद्याची यात्रा पूर्ण कधी होती? तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या भूमी एकमय, अवघ्या झाल्या भूमी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या भूमी एकमय, अवघ्या झाल्या भूमी एकमय. तुकाराम महाराज किती समर्पक आपणाला दृष्टांत देतात. जे गंगा आहे ते गंगा समुद्राला मिळाल्यानंतर शांत होती. तसं उपनिषदामध्ये यथा छंदमाना नद्यः समुद्रे अस्तम गच्छन्ति नाम रूपे विहाय. गोदावरी नाव आहे, गंगा नाव आहे, अनेक नद्याचं नाव आहे आणि त्याचं रूप आहे. रूप म्हणजे आकार. किती लांबी आणि रुंदी आहे त्याचं नाव आहे आकार. आणि त्यालाच आपण बोलतो रूप. चाहे रूप म्हणा किंवा आकार म्हणा, दोन्ही एकच अर्थ आहे. काय रूप आहे म्हणजे काय आकार आहे. आणि आकाराला पाहून पहिला नंतर आपण नाव देतो. आता याचा आकार म्हणा, याचं रूप आपल्याला दिसला आणि त्याच्यानंतर आपण काय नाव दिलं? माईक दिलं. याचा आकार म्हणा, याचं रूप म्हणा, आपल्याला पाहिल्यानंतर याला आपण कापड म्हणतो. म्हणजे पहिलं आकार आणि आकार आल्यानंतर काय देतो? नाव देतो. तसं गंगा, नर्मदा, अनेक नद्या आहेत. ह्या नद्या नावारूपाला कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाहीत तोपर्यंत. आणि समुद्राला मिळाल्या की एक रूप होतात. तसंच आपण ह्या संसारात आलेलो आहोत. या संसारात येऊन आपण पण कुठून आलेलो आहोत? जसं पाणी समुद्रातून आलेलं आहे तसं आपण कुठून आलेलो आहोत? आपण बोलतो की आपण घरातून आलेलो आहे. घरातून कुठून आले? आई बापापासून आलेलो आहे. हेच म्हणतो ना. हे आई बाप वगैरे काय आहेत?
हे फक्त धर्मशाळासारखे आहे. आपण यात्रेमध्ये जातो, पण चाहे पंढरपूरला म्हणा, हरिद्वार ऋषिकेशला म्हणा, धर्मशाळेत राहतो. 2-3 दिवस राहिल्यानंतर ती धर्मशाळा आपल्याला वाटतो की चावती काय, असं वाटते का? लवकर चला, लवकर चला, घरी चला असं वाटतं का? धर्मशाळेमध्ये करमत नाही. तसं आपलं घर पण वास्तविक पाहिलं धर्मशाळाच आहे. धर्मशाळा म्हणजे काय? जिथं आपला परमानंट अड्डा होत नाहीये, त्याचंच नाव काय आहे? जर परमानंट अड्डा आपल्या घरात असला असता तर गतवती वायू देहा पाये भार्या बिब्यती तस्मिन काय. जर आपलं घर आपलं परमानंट स्थान असलं असतं तर त्या घरातून बाहेर का काढलं असतं? बरं काढलं असतं. आणि करोनामध्ये तर घराकडे पण येऊ दिले नाहीत. आता तर घरातून बाहेर काढतात. बरं, पण करोनाच्या वेळेस ज्यांनी बंगला बांधला त्या बंगल्याकडे पण जाऊ दिले का? जाऊ दिले नाहीत. याचा अर्थ आपला हा संसार आपल्या करता घर म्हणतो, पण परमानंट आहे का घर? परमानंट नाहीये, टेम्पररी घर. टेम्पररी कशाने मिळालेलं आहे? आपल्या आपल्या कर्माने. धनाने भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहदारे जनस्मसाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक. कारण आपण जेवढं काय निर्माण केलेलं आहे, ऐश्वर्य आहे, हे सर्व ऐश्वर्य तिथल्या तिथंच पडलेलं असतं. कितीही कमवलं तर जाताना ते बोलत नाही, बाबा जीवाचं रान केलास, काय म्हणजे हाडाची काढा केलास, रक्ताचं पाणी केलं कमवण्याकरता, तुझ्या बरोबर मी पण थोडं येईन, असं काय संसारातली वस्तू ऐश्वर्य बोललंय का? मग तेथे न चाले काय, सत्ता संपदा राहील टाईचे खाये, सत्ता संपदा राहील ठाये, पुढे संचित जाईल ग्वाहे, पुढे संचित जाईल ग्वाहे, तुका म्हणे काही यम अन्य जोपर्यंत जो काळ दूर आहे तोपर्यंत आपलं कल्याण करून घेतलं. काळाची या उडी पडेल बा जेव्हा कोणी सोडत नाही. तर सांगायचं तात्पर्य, कितीही वस्तू ह्या संसारामध्ये आपण कमवली तर ती वस्तू आपल्याला अंतिम पर्यंत सुख देऊन मनुष्य जन्माचं जे लक्ष्य आहे, देह आहे, ते करून घेईल का? मनुष्याचं लक्ष्य काय? बडे भाग असे माणूस तन पावा, सुर दुर्लभ सदग्रंथन गावा. आणि मनुष्याची कीर्ती, मानव शरीराची कीर्ती भरपूर गायलेली असतात. बोला ना, स्वर्गाची अमर इच्छता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म. कारण का? मनुष्य शरीर आणि पशु शरीर म्हणजे बाकी शरीर काय अंतर आहे? खाणं पिणं झोपणं सर्व समान आहे. कावळे मांजर कुत्रे जेवढे काय पशु पक्षी आहेत ते पण झोप घेतात, ते पण खातात, ते पण आनंद राहतात, आपण पण घेतो. त्याच्यात आपल्यात काय अंतर आहे? फक्त ज्ञानवितेशम अधिकम इष्यते ज्ञानेन हीन पशुवीर समान. आहार निद्रा ते सर्व समान, ते सर्व समान. फक्त काय अंतर आहे? ज्ञानेन. ज्ञान आपल्याजवळ ज्ञान आहे आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान.
शरीरामध्ये. मनुष्य कशाला म्हणतात? मत्वा कर्माणी करोती ती मनुष्य. समजून कर्म करतो. पशु काय समजून कर्म करतात का? ते इच्छेने कर्म करतात, समजत नाहीत. हिरवा चारा दिसला की फटाफट जायचं. ते काय समजून जातात का? दुसऱ्याचा आहे त्याच्यात गेलं तरी तो मालिक मारेल. पहिलं काय कोंडवडे होते का? पहिलं कोंडवडे राहायचे. कोणाच्या इथं गेले की ते धरून त्याच्यात न्यायचं आणि मग ते पोलीस पाटील त्यांना मारायचे. आता तेवढी काय म्हणत तेवढी जनावरं नाहीत. तसं पिकं कमी आहे, तेवढं पिकं कमी होते म्हणून ते घडायचे. आता सर्वकडे पीकच पीक आहे आणि आता आपलं काय म्हणजे जनावरच कमी झालेले आहेत म्हणून आता ते कोंडवाडा आणि ते सर्व आता काही ते पहिलेचे काळ होते. तरी सांगायचे तात्पर्य मत्वा कर्माने करवते. जसं आपल्या आया बहिणी कपडा शिवतात, कर्माने टाके घालतात का? त्या लांब लांब घालतात, कर्माने शिवतात ना, त्याला म्हणतात मनुष्य. मनुष्याचा अर्थ आहे की समजून कर्म करतो, त्याचंच नाव आहे म्हणून. आणि म्हणून अशा समजून कर्म करणाऱ्याला मनुष्यत्व बोलतात. म्हणून शंकराचार्य विवेक चुडामणी मधून मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संस्कृत दुर्लभम त्रयमेव येतात देवानुग्रह हेतु का बोलते ती फार तीन जो आहे ना कठीण आहे. देवानुग्रह हेतु का भगवंताची जर कृपा असेल तरच काय मिळते? मनुष्यत्व मिळतो. मनुष्य आहे कधी कधी बोलतो ना, खातो पितो म्हणून अरे काय तुझी मानवता कुठे आहे रे? मानवता म्हणा तर मनुष्यत्व म्हणा, दोन्ही एक. मनुष्यता, मानवता आणि मनुष्यत्व म्हणजे तो याचा अर्थ आहे तो धर्म आहे. मानवता म्हणा धर्म आहे, मानवाची मानवता, मनुष्याची मनुष्यता अथवा त्यालाच मनुष्यत्व. मनुष्यत्व दुर्लभ आहे. मनुष्य भरपूर आहेत पण मनुष्यत्व याचा अर्थ, मनुष्यत्वाचा अर्थ आहे की आपल्या जीवनाचं सार्थक कशात आहे त्याचं चिंतन करून ते प्राप्त करून घेण्याकरता जो प्रयास करतो त्याचं नाव मनुष्यत्व आणि त्याचं नाव आहे मानव. तर आपलं जीवनाचं लक्ष वेगळं आहे. परंतु हे जे जीवनाचं लक्ष आहे खाणं पिणं कमावणं, वीरभोग्या वसुंधरा म्हणत म्हणत पूर्ण चक्रवर्ती राजा झाले पण त्यांना पण ह्या संसारात काही आनंद भेटलेला नाहीये. तो आनंद मात्र भेटणार आहे तो एक परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याकडे जाण्याकरता हे आमची शास्त्र आहेत, उपदेशक आहेत. म्हणजे संत महापुरुष आमचे उपदेश करतात आणि आपण काय करतो त्याचा अनुवाद करतो. अनुवाद याचा अर्थ आहे की आलिया संसारा बुठा वेग करा शरण जाऊदारा पांडुरंग शरण जाऊदारा पांडुरंग. आलिया संसारा बुठा वेग करा शरण जाऊदारा पांडुरंग शरण जाऊदारा पांडुरंग. हे काळाचे धन कुबेरा इथे मनुष्याचे काय आहे, इथे मनुष्याचे काय कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे, इथे मनुष्याचे काय आता उपदेश करतात तुकाराम महाराज तिथे मनुष्याचं काय आहे. पण कोणाला बोला तुमच्या घरात तुमचं काय आहे, कोणी ऐकतील का? कोणी ऐकणार? धन काळाचं बोलतात, ध्येय काळाचे, धन कुबेराचे. ध्येय काळाचं, काळ याचा अर्थ आहे की भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. तीन काळ आहेत आणि तीन काळातून आता भूतकाळ झाला ना आपल्याला, इतके वर्ष झाले
आता काळ दुसरा थोडी हाच काळ आहे, परंतु सांगायचं तात्पर्य हे जे मनुष्य शरीर आपल्याला भेटलेलं आहे, ह्या मनुष्य शरीराचं सार्थक कशाचं आहे ते सांगणारे उपदेशक असतात संत महापुरुष. आपण त्याचा काय करतो, अनुवाद करतो. जेवढे कीर्तनकार आहेत फक्त आपण बोलतो मी कुठं बोलतो, व्यास उच्चिष्टम जगत त्रयम, म्हणजे संसारात जेवढं काय बोललं गेलेलं आहे ते कुठून आलेलं असेल बर, जे महाभारतात नाही आहे ते त्रिलोक्यात नाही आहे, आणि जे तिन्ही लोकात आहे ते कुठं आहे, महाभारतात आहे. आणि महाभारताचे लेखक कोण आहेत, व्यास. परंतु आम्ही काय बोलतो, मी बोलतो. आता आमचं हे मी सुटतच नाही. याचं नाव आहे, आम्हाला काय सांगायचं जातं, उपदेशक वेगळा, अनुवाद वेगळा. संत महापुरुष उपदेशक आहेत, आम्ही अनुवादक आहोत, अनुवाद करतो. देव आणि भक्ताचा काय राहतो, त्याच्यात संवाद बोलतात. त्या गुरु शिष्याचा संवाद म्हणा, देवभक्ताचा एक प्रकारचा वादच असतो. आणि वाद याचा अर्थ आहे की वादे जायते तत्वबोध. वाद म्हणजे काय, शास्त्रामध्ये आता म्हणलं अद्वैतवाद, विवर्तवाद, अनेक प्रकारचे वाद. वाद याचा अर्थ आहे की एक प्रकारचं बोलणं, एक प्रकारचा संवाद. करू आवडीने वाद 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 करू आवडीने वाद. तुमच्या सुखाचा संवाद तुमच्या सुखाचा संवाद करू आवडीने वाद करू आवडीने वाद. सुखाचा संवाद करू आवडीने वाद करू आवडीने करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. तर सांगायचं तात्पर्य देवाचं आणि संतांचं जे बोलणं म्हणा, भांडणं म्हणा, हे एक प्रकारचं काय आहे, वाद. आता तुम्हाला सर्वात भांडणं कुणा, देवावर भांडणं करणारी कोण आहे, जनाबाई. जनाबाईचा किती प्रसिद्ध अभंग आहे, 4 चरणाचा, आणि पण मला 4 याचा कडव्याचा पण 4 कडव्याचा पण 4 ते काय म्हणतात ना, चौकडी. हा चौकडी विसरला तर त्यावेळेस काय म्हणतात चौकडी, काय पुण्यवंत तो पातळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुधोंड झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार
जनाबाई देवाशी भांडणं करते. कधी करते माहित आहे ना तुम्हाला? आपण घरामध्ये थोडंसं काम करण्याकरता आळस करतो आणि जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी 14 लोकांचं काय करायचं आहे? कपडे धुवायचे. आपल्यासारखी गिरणी नव्हती ना त्यावेळेस. काय व्हायचं? जातं. आणि जातं दळण्याकरता कोण यायचे? भगवान सेवा करायचे. एवढंच नाही आहे, तुम्ही कधी कधी ऐकता ना कीर्तनकाराच्या मुखावाटे जनाबाईची येणी फणी करायची. म्हणजे किती सुंदर. सकाळी इकडं जात्यावरती नाव घेतल्याबरोबर हजर. जसं हाके सरसी उडी घालून स्तंभ पडू, तसं जनाबाई पाट उठून जात्यावरती खुंट्याला धरल्याबरोबर सुंदर माझ्या जाते गे फिरे दे बहुतेक माझ्या जाते फिरे दे बहुत बहुत गाऊ कौतुके तू ये गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठल नवा कीर्तनकार सारखं बरं का. नवा इथं घरी जुना आहे, जुना असेल पण दररोज काय वाहता मळा आणि गात काय म्हणतो वाहता मळा गाता गळा वाहता मळा दररोज कीर्तन करणं असतात त्यांचं. आपण कधी तर वर्षातून 2-3 कीर्तन करणार, 3-4 होतात बरं कीर्तन वर्षातून. सांगायचं तात्पर्य कधी हा तुमच्यासाठी पाठांतर असलं, हा ब्रह्मसूत्र आहे, उपनिषद आहेत, जे काही भाष्य आहेत ते आपण शिकवू शकतो. तुमची शास्त्र तयारी ते शिकवू शकतो. परंतु तुमच्या समोर हे बोलायला आम्हाला त्रास होऊन जातो. मोठे मोठे ग्रंथ तुम्ही बसा, किती पाहिजे तेवढं विचारा, ते आपण सोडवू शकतो. परंतु हे बोलणं फार कठीण जातं. आता लहान मुलं बोलू शकतात, कारण काय दररोज त्यांचा अभ्यास असतो. आता किती सुंदर आहे, प्रमाण आठवत नसतंय, प्रमाण सोडून द्यायला म्हणजे किती सुंदर प्रमाण देणार तुम्ही. तर माझ्यासारखं बोलणं असलं म्हणून आमच्या इथं गावात नंदू सोनार होता पहिला, मग तोच आमचं सर्व धरायचा. मग कुठे जर गेलं ना, आता तुम्ही पहिलं चालू केलं ना, मी चालू करायचं पहिलंच ते चालू करतात. कुठं काय बोलायचं तेच बोलतात, आणि आपण फक्त व्याख्यान करायचं. तर सांगायचं तात्पर्य जनाबाईचं तुम्ही जात्यावरती दळताना वगैरे भगवान यायचं. एक दिवस भगवंताने लवकर वेळ झाला म्हणून आपला शालू आपलं वस्त्र तिथं ठेवलं आणि जनाबाईची गोधडी घेऊन गेलेला हा प्रसंग आहे. मग बडव्यानं वाटलं हे गोधडी कुठली आहे, तर जनाबाईची गोधडी आहे. तर तिथं जाऊन पाहिलं तर शालू आहे. जनाबाईला बोलले की तू आपली गोधडी तर भगवंताला दिलीस आणि भगवंता शाल म्हणा तू इथं घेऊन आलीस म्हणून दंड देण्याकरता म्हणून सुळावरती चढवायचं होतं. तेव्हा ती देवाशी भांडते म्हणे धुंद झाला तुझा दरबार. धुंद याचा अर्थ आहे की अंधेर नगरी चौपाट राजा ठकाशीर भाजी ठकाशीर खाजा. ते फार सुंदर कथा म्हणजे तसं तुझं झालेलं आहे. ज्याच्या गळ्याला फाशी येईल त्याला चढव, त्या अंधेर नगरीत बोललो. तसं जनाबाईने भगवंताला फार सुंदर अनेक प्रकारच्या शिव्या दिल्यात. पण ह्या शिव्यामधून काय आहे, भगवंताला तेवढाच आनंद येतो. किती सुंदर सुंदर त्यांनी काय काय उदाहरणं दिलेले आहेत 4 चरणामध्ये सुंदर. तसंच माऊली पण म्हणतात ना देवाला थोडस भांडतात. कानोबा तुझी घोंगडी चांगली आणि कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, तुझी घोंगडी
घोंगडी चांगली कान्होबा तुझी घोंगडी चांगली माऊली म्हणतात की कान्होबा तुझी घोंगडी चांगली. घोंगडी म्हणजे काय? शरीर. दास कबीरा ऐशी चदरिया उडी ज्यों की त्यों धर दिनी चदरिया झिवणी रे झिवणी. म्हणजे ह्याला चादर म्हणतात, घोंगडी म्हणतात. शरीर हे घोंगडी आहे आणि आपलं शरीर काय आहे? चांगलं नाही आहे. आणि भगवंत शरीर फार सुंदर शरीर आहे म्हणून म्हणतात तुझी घोंगडी चांगली आहे आणि आमची घोंगडी वांगली म्हणे खराब आहे. त्यांची घोंगडी कशी आहे? स्वगत सचिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुणाने विणली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. आणि आपली घोंगडी कशी आहे? काम, कर्म, अविद्या, त्रिगुण, पंचभूताने विणलेली रे. म्हणजे याच्याने आपल्याला विणलेली आहे. म्हणजे याच्यात अनेक प्रकारचे विकार आहेत. षड विकार पुढच्या ह्याच्यामध्ये विकार आहेत, वैरी आहेत आणि तापत्र आहे. त्यांनी आपली घोंगडी विणलेली आहे. परंतु देवा तुझी घोंगडी चांगली. तर तसं तुकाराम महाराज पण इथं भांडणं करतात देवाशी की ह्या संसारामध्ये आपण पाहतो संसाराचं नाव आहे की संसारती संसार. संसारती म्हणे सरकत जातो. आला काळ गेला काळ. जर घड्याळ असतो का नाही, एक 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 मिनिट सरकत 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 पुढे जातो. तसं संसार ह्याचं नावच आहे की संसारती संसार. म्हणजे निघून जातो, हातात नाही आहे. आता आपण लहानपणी होतो, लहानपण निघून गेलं. तारुण्य आलं, ते पण निघून गेलं. आणि आता वृद्धावस्था आली, ती पण कधी निघून जाती कुणाला माहिती नाही आहे. याचंच नाव काय आहे? सरकणं. याचं नाव आहे संसार. आणि जगत म्हणा, जगत याचा अर्थ काय? गच्छती ती जगत. जे हातात येत नाही ते निष्ठून जात आहे त्याचंच नाव जगत आहे. आणि त्याचंच नाव आहे काय? संसार आहे. आणि हा संसार म्हणा, जगत म्हणा कसा आहे? खोटा आहे. खोटा असून पण तो खोटा दिसत नाही आहे. आणि खोटा जर समजला असता तर पीडा दिली नसती. पण खोटा असून कसं पीडा देतो तो पहिल्या चरणात आहे. बोला पहिलं चरण. लटकेची साच दाविले अचळ. लटकेचे साच दाविले अचळ. लटकेचे साच दाविले अचळ. लटकेचे साच दाविले अचळ. लटकेचे साच दाविले अचळ. लटकेचे
लटिकेची साच दाविले अचळ. लटिका म्हणे खोटा. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार हरिवी. लटिका म्हणे खोटा. लटिके असून पण साच दाखवतो. पा आपले हे सर्व संसार घर म्हणा दार म्हणा वास्तविक जर पाहिलं तर खोटं आहे. परंतु खोटं आपल्याला कधी वाटतंय का? स्वप्नामध्ये तुम्हाला स्वप्न पाहिल्यानंतर भीती वाटते. कधी कधी आनंद येतो. त्यावेळेस स्वप्नामध्ये वास्तविक भीती दाखवलं म्हणून तुम्ही भीताय का? असंच भीताय? तिथे भीती वाटते का नाही? तिथं काहीतरी एक आनंद दिसल्याशिवाय तुम्ही आनंद होतो का? उठल्यानंतर काय आहे का? आपण बोलतो मुंबईमध्ये 12 वाजल्याच्या नंतर ते फेरीवाल्याच्या गाड्या पोलिसाची जातात. मुंबईमध्ये सर्वांना राहण्याकरता जागा भेटत नसते. फुटपाथवरती दुकानासमोर रात्री सर्व भरपूर लोक झोपलेले असतात आपल्या आपल्या वळकटीने. वळकटी म्हणजे आपला बिछाना. आपल्या बिछाण्यावर जे झोपलेले असतात त्यांना ते सोडतात आणि आपला बिछाना वळकटी जर नसेल तर त्यांना पोलीसवाले उठवतात. तो स्वप्न पाहत होता सुंदर. स्वप्नामध्ये तो राजा झाला होता. राजा होऊन सिंहासनावर बसला होता आणि आदेश देत होता, हे असं कर, हे तसं कर. आणि तेवढ्यात पोलीसवाला आला, एक मारला, उठ. कारण त्याची वळकटी नव्हती. त्याला चोर मारून उठवलं. अरे बोलला की भल्या माणसा, मी दिवसभर भिकच मागत होतो, स्वप्नामध्ये राजा झालो होतो आणि ते पण तुला पावलं नाही का? आता स्वप्नात तो राजा झाला होता, त्याला आनंद होत होता. तो खरं वाटत होता का खोटा वाटत होता? खरंच आहे ना? हा, तसं जसं आपल्याला जागृत अवस्थामध्ये संसार खरं वाटतो आणि जागृत अवस्थेचे संस्कार तिथं राहतात म्हणून तिथं आपण तो पण काय वाटतो? खरा वाटतो. नाही बापराव दे. वराड नव्हे स्वप्न घे माय. वराड, वराड म्हणजे आपल्या लग्नाचं वराड का? त्या लग्नाला काय म्हणायचं? वराड नव्हे स्वप्न घे माय. याचा अर्थ काय होणार आहे? म्हणजे वराड स्वप्न नाहीये. आता मी तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जागृत अवस्थेमध्ये जसं खरं वाटतंय तेव्हाच आपल्याला आनंद पण होतो, दुःख पण होतो. तसाच स्वप्नामध्ये पण सुख पण होतो, आनंद पण होतो. याचा अर्थ हे झाला की जी जागृत अवस्थेची जी सत्ता होती ती सत्ता वेगळी आहे आणि स्वप्नातली सत्ता वेगळी आहे. परंतु तो संस्कार तोच असल्यामुळं दोन्ही ठिकाणी खरं वाटतं. जागृत अवस्थेतली सत्ता कोणची आहे? व्यावहारिक सत्ता आहे. कोणची सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता आहे. आणि स्वप्नातली कोणची सत्ता आहे? प्रातिभासिक सत्ता आहे. प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि तिसरी कोणची सत्ता आहे? पारमार्थिक सत्ता. 3 प्रकारच्या सत्ता राहतात. एक पारमार्थिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक प्रातिभासिक सत्ता. आणि आता दुसऱ्या चरणामध्ये जो सत्यतो 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 विठ्ठला बोलायचं आहे हे आहे पारमार्थिक सत्ता. आणि आपली जी सत्ता आहे हे 2च प्रकारची सत्ता आहे. एक व्यावहारिक सत्ता आहे आणि एक प्रातिभासिक सत्ता आहे. आता आपलं हे सर कुटुंब आहे, संसार आहे, हा सत्ता आहे, डोळ्याला दिसतोय. हे कुण्या सत्तेमधलं आहे? व्यावहारिक सत्तामधलं आहे. आणि स्वप्नामध्ये जे पदार्थ आहेत तिथं पण सत्ता दिसतो, तिथं पण आपलं दुकान दिसतंय, तिथं पण आपलं पूर्ण संसार दिसतो. परंतु तिथली सत्ता कोणची आहे? प्रातिभासिक. प्रातिभासिक सत्ता याचा अर्थ आहे की प्रतिती मात्र तिथं राहत नाहीये,
जागेने जोऊ तू जगत दिशे नाही ऊंग मा अटपटा भोग बासे. नरसिंह मेहता म्हणतात जागेने जोऊ तू जगत दिशे नाही, म्हणजे स्वप्न झोपलेला होतो. झोपल्यानंतर अनेक प्रकारचे स्वप्न पाहत होता तो, भीत होता तो. आणि दुसऱ्याने अरे उठवलं, हा भीतो कशाला म्हणून घाबरत होता. उठवल्यानंतर काहीच दिसत नाहीये. जसं तो भिकारी आनंद घेत होता स्वप्नातला आणि मारून उठवल्यानंतर त्याला काय दिसलं का नाही, तसं जागेने जो होतो म्हणजे जागृत अवस्थामध्ये आल्यानंतर स्वप्नातलं काहीच दिसत नाहीये आणि स्वप्न अवस्थेत गेल्यानंतर जागृतीतले काहीच दिसत नाही. आता तुम्ही जागृत मध्ये कीर्तनकार आहात, गायक आहात, झोपल्यानंतर स्वप्नात वास्तविकतेत आहे का तुम्ही? इथं गाताय तिथं गाताय का? पण त्याचे संस्कार असल्यामुळं थोडस प्रतीतीला येतो. प्रतीतीला येतो म्हणे नसलेली वस्तू प्रतीतीला येते, त्याचंच नाव काय आहे? खोटं. म्हणजे स्वप्नातले पदार्थ काय म्हणे, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पाहत पाहत गेलो तर स्वप्नीची चैले. आता चैली पहिला शब्द होता, आता कोणाला चैली लोक माहिती पण नाही पडणार. चैले म्हणे स्वप्नीचे, स्वप्नीचे म्हणजे स्वप्नातले, चैले म्हणजे जाग आल्यानंतर, जाग आल्यानंतर म्हणजे स्वप्नातले पदार्थ जाग आल्यानंतर दिसत नाहीत, लयाला गेले. स्वप्नीचे स्वप्नातले, चैले जाग झाल्यानंतर लयाला गेले. जोपर्यंत जागा होत नाहीये तोपर्यंत स्वप्नात तो पाहतो का नाहीये? आता ते आहेत का तिथले पदार्थ? नाही. मग तिथली कोणती सत्ता आहे? त्याचं नाव आहे प्रातिभासिक सत्ता. म्हणजे 3 प्रकारची सत्ता आपल्याला धरून चालावं लागते. एक प्रातिभासिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. जागृत अवस्थेत आपण आहोत व्यावहारिक सत्ता, म्हणून आपण देणे घेणं करतो. स्वप्नात चोरी केला त्याला काय दंड देतो का? का नाही देत? चोरी करू, मारी, काही करू, त्याला कोणी दंड दिलाय का जोपर्यंत? का नाही दिला? ती व्यावहारिक सत्ता नाहीये. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये नियम चालतात. जे काय आपले नियम आहेत ते व्यावहारिक सत्तेमध्ये चालतात, प्रातिभासिक सत्तेमध्ये चालत नाहीत. माऊली सुंदर कुठला अभंग आहे हा? आलिया एसा ते आलिया ओळगा सारंग दारू, नाही तरी संसार कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत. मृगज, हा हे घ्या मृगज, तिथे घ्यायचंय मृगज. मृग म्हणे काय? हरिण. जळ म्हणे काय? पाणी. आता गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही थोडस माळ रानात जावा, तापलेली असती जमीन, तापल्यानंतर वाऱ्याने झळा वाहतात. काय म्हणतात? झळाच म्हणतात ना, जळे वाहतात. ते आपल्याला कसं दिसतात? पाण्यासारखे दिसतात. आपल्याला पाण्यासारखे दिसतात, पाणी नसतंय परंतु पाण्यासारखे दिसतात. आणि हरणाला पाण्यासारखं नाही, पाणी दिसतं. हरणाला पाण्यासारखं नाही परंतु काय दिसतंय? पाणी दिसतंय. आणि म्हणून उड्या मारू मारू खाली खरप, माऊली बोलतात की खरं पाणी सोडतंय. 12व्या ते 15व्या ते उभे, फार सुंदर म्हणजे हरणाशी. तिथं खरं पाणी त्याचा उडी मारतंय आणि त्या मृगजळाच्या पाठी मग पळत पळत जाऊन आपली छाती फाडून मरतंय, परंतु त्याला पाणी कधी दिसत नाही. मग मृगजळ. दोरीवरती सर्प दिसतो आपल्याला, रज्जू सर्प. कुठवरती दिसतो? रज्जू सर्प. रज्जू म्हणजे दोरी, सर्प. मंद अंधकार आहे, हालत होतं, दोरी हालत होती, दोरीचं अज्ञान आहे. आणि तेवढ्यात त्या हलनात दिसताना संस्कार पडले लांबचं सापाचं. अरे काठी आणा, काठी आणा. एकाने बोले की काठी पण आण, बरोबर आहे. काय आण? बॅटरी पण आण. आणि बॅटरी त्याच्या डोळ्यावरती लाव बरं, तोंडाकडे बॅट लाव, कारण तोंडाकडे मारलं पाहिजे. जर शेपटाकडे मारलं, पळून जर गेला की नंतर तो आपल्याला काय धरतो? डाव धरतो आणि चावतो. म्हणून काय करायचं? याला डोक्याकडे मारायचं आहे. आता डोक्याकडे मारण्याकरता बॅटरी लावली रे लावली, काय दिसलं? दोरी. पा आता एवढा प्रयास केला, बॅटरी आणा, काय आणा, काठी आणा. हे खरं होतं का नाही? बॅटरी आणली, खरी होती. काय म्हणतात, दांडा पण आणला, खरा होता. पण बॅटरी धरल्याबरोबर ज्याला मारायचं आहे तो खरा आहे का? हा, त्याला म्हणतात प्रातिभासिक. म्हणजे केवळ प्रतीती मात्र. प्रतीती केवळ दिसण्यापुरता आहे, वास्तविक नाही.
जी वस्तू दिसण्याकरता राहते त्याचं नाव काय आहे? स्वप्नातल्या पदार्थासारखं आहे. तसा हा जो संसार आहे, स्वप्नातल्या पदार्थ आपल्याला संसार खरा वाटतो. स्वप्नातले पदार्थ आपल्याला खरा वाटतो, परंतु जागल्यानंतर काय वाटतो? खरं. तसं संत महापुरुष, आता आपण व्यवहारिक जागृत आहोत आणि महापुरुष पारमार्थिक सत्तामध्ये गेला. कुण्या सत्तेमध्ये? पारमार्थिक सत्ता, त्याचं नाव आहे जागणं. तिथं जागल्यानंतर हा संसार त्यांना काय वाटतो? खोटा वाटतो. आणि तिथं जागल्यानंतर जे दिसतंय एक मात्र परमात्मा दिसतो. आणि मग तिथं भांडतात की बाबा तू एकटाच आहेस आणि एकटाच असून हे नसून खोटं तू का दाखवतोस? ते दुसऱ्या चरणावर सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य सत्य तू मिठा सत्य म्हणतात, 3 वेळेस म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. का गा हा दाविला जगदाकार. हा जगदाकार का दाखवलास? कारण खोटा आहे. खोटा असून तू दाखवलास. का तू दाखवलास? बरं, तू दाखवलास म्हणूनच आम्हाला संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. हा जगदाकार तू का दाखवलास? आणि या दाखवण्याच्या पाठीमाग भगवंताचं काही हेतू नसतो, परंतु भगवंताला भांडायचं आहे. समजून भांडतात. आपला पक्ष घेऊन वकील जो आहे ना भांडतो जज बरोबर. त्याच्या घरचं भांडणं घेऊन जातो का तो? वकील जज पशीच भांडतो का नाही? हा, भास करतो त्याला म्हणतात. काय म्हणतात? भास करतो जज बरोबर. कोण? वकील. वकिलाचं आपल्या घरचं मेटर राहते का दुसऱ्याचं राहते? हा, दुसऱ्याचं मेटर राहते. तसं तुकाराम महाराजचं मेटर नाही आहे. म्हणजे हे जे विषय तुकाराम महाराजचा नाही आहे, हे कुणाचा विषय आहे? हे आपला विषय. आणि ते काय आहेत? वकील आहेत. आणि भगवंत काय आहेत? जज आहेत. आता जज पुढं ते आपलं मांडतात, बाबा हे का तू दाखवलास? इतका सुंदर तू दाखवलास, जगदाकार दाखवलात. आणि या जगदाकारमध्ये असं फसून गेलेलं आहे, असं फसून गेलेलं आहे. आणि हे फसवण्याकरता दुसरं कोण नाहीये. हे तूच ह्याला कारण आहेस. जसं पहिलं फार मेंढर राहायची आणि त्या मेंढरावाल्याजवळ मोठे मोठे कुत्रे राहायचे. मेंढर आपल्या शेतात बसवायचे. त्यावेळेस मेंढर कुठं बसवायचे? शेतात बसवायचे. शेतात बसवण्याकरता त्या धनगराकडे जायचं, भाऊ आमच्या तिथं बरं का शेतात 4 दिवस मेंढर बसून. लांब तो धनगर दादा रात्री राहायचा आणि कुत्रे तिथं 10-12 किती कुत्रे असो 2-4 ते कुत्रे जो तिकडून येतो त्यांच्यावरती धावायला जातात. हा बोलतो, दादा तुझं कुत्रा आवर रे. तो त्या कुत्र्याला धनगर दादा फक्त नाव घेतो
आणि कुत्र्याला हाका मारलं की ते कुत्रा गोंडा गोळत गोळत ज्याच्याकडे तो भुंकत होता त्याच्याबरोबरच तो येतो आपल्या दादाबरोबर. का? कोण हाका मारली, त्याला कोण थांबवलं? हा, कुत्र्याच्या मालकाने. होतं त्यांचं कुत्र, पण अंगावरती आलं ह्यांचं. तसंच तुकाराम महाराज म्हणतात की माया पण आहे तुझी आणि आम्हाला अंगावरती आली, आणि अंगावरती आली म्हणून रात्र दिवसभर आपण यात तळमळत आहोत. हे तिसऱ्या चरणामध्ये. सांभाळी सांभाळी आपुली हे माया, 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 सांभाळी सांभाळी आपुली माया, सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आबाशिका भया भीतर गेले, आबाशिका भया भीतर गेले, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला, सत्य तू आमासिका भया भीतर गेले, आमासिका भया भीतर गेले, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, अन्नदाते विठोबार कुमार, विठोबार कुमार, कमळी विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार तुकाराम महाराज म्हणतात तिसऱ्या कडव्यामध्ये सांभाळी सांभाळी आपुले ही माया. माया म्हणजे काय? माया संस्कृत मध्ये एक शब्द आहे बरं. मा या, मा निषेधाकारता अव्यय आहे, मा म्हणी नाही, आणि या सर्वनाम आहे. याच शब्दाचं या म्हणे जी. बोलताय ना कुणी जर माझी विद्यार्थी असेल किंवा व्याकरण शिकलेले असतील तर यत शब्द आहे. यत शब्द सर्वनाम आहे, आणि त्या सर्वनाम शब्दामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर या म्हणे जी, मा म्हणे नाही, जी नाही ती, तिचं नाव काय आहे? माया. आता या मायाच्या दोन शक्ती आहेत. एक आवरण शक्ती आहे आणि एक विक्षेप शक्ती आहे. आवरण शक्ती काय करते? जसं त्या दोरीवरती अंधाराने झाकल्यामुळं रस्सी दाबली गेली, दोरी दाबली गेली, तिचं नाव काय? आवरण. अंधाराने आवरण केलं, आणि आपल्या चित्ताने ते लांबकुळ दिसल्यामुळं विक्षेप झाला. सर्प काय झाला? विक्षेप. दोरी झापली गेली म्हणजे दोरीवरती आवरण आलं, आणि जे नाही दोरी
दोरी आहे पण दोरीवर सर्प नसून दुसरं उत्पन्न होणे त्याचं नाव आहे विक्षेप. आहे आपण परब्रह्म आहेच ना. मी तो परब्रह्म आपण बोलतो ब्रह्मच आहे, देवच आहे. देव पावाया गेलो देवच आहे, परंतु देव आपला दाबला गेला आणि त्याच्यावर काय आला, मनुष्य आला. देव दाबणं जसं त्या दोरीवर, जसं म्हणतात ना ते गारुडी. आता भरपूर दृष्टांत आहे आपल्या समोर, परंतु वेळच नाही. इतके दृष्टांत आहे त्याच्यावरती, पाहिजे तेवढे दृष्टांत आहे. पण एक दोरी तुम्हाला माहिती पडलं, त्या दोरीवरती अंधार आल्यामुळं ती दाबली गेली आणि दोरीच्या जाग्यात दुसरा जन्म झाला. त्याचं नाव काय, सर्प. याचं नाव आहे माया. मायाच्या दोन शक्ती आहेत, एक आवरण शक्ती आहे आणि एक विक्षेप शक्ती आहे. आवरण शक्ती जशी वस्तू आहे त्या वस्तूला दाबून ठेवती आणि विक्षेप शक्ती जसं नाही दुसरं दाखवते. म्हणजे हे माया काय करते, ब्रह्म आहे खाली, परमात्मा आहे, त्या परमात्म्यावरती पडदा डालते, त्याचं नाव आहे आवरण. आणि त्याच्यावर हा जगत दाखवते, जगत संसार दाखवते आणि एकीकड जीव दाखवते, त्याचं नाव आहे विक्षेप शक्ती. म्हणून पंचदशीमध्ये आहे ना, सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना, जीव जगत भाव बाधे आत्मैव अवशिष्यते. म्हणजे आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, त्याच्यावरती आवरण आल्यामुळे ती झाकली गेली, माया झाकली आणि त्याच्यावरती काय दाखवलं गेलं, जगत म्हणे आणि जीव. जीव पण खोटा आहे आणि जग पण काय खोटा आहे. तसं माया दाखवती. म्हणून देवा हे तुझी माया आहे, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्य. म्हणे दैवी म्हणे देवाची आहे, आपली नाही, आपली माया नाही. आपण बोलतो आहे त्याची माया फार विचित्र, कोणाकोणा बोलतो ना त्याची काय माया, माया कुणाची आहे, परमात्म्याची माया. आता त्या परमात्म्याच्या मायाला तू सांभाळ. का सांभाळ, ह्या परमात्म्याच्या मायाने काय केलेलं आहे. आता मीच बोलून दाखवतो की 4थं चरण, नाम रूप नाही त्याचे ठेवी येले नाम, लटिकाची श्रम वाढ. रूप नाहीये, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. हे परमात्मा तू निर्गुण आहेस, निराकार आहेस, परंतु असा असूनही काय तिथं रूप पण नाहीये आणि नाव पण नाहीये, पण ठेवलं जातंय. पहिलं रूप नाहीये, रूप याचा अर्थ आकार. आकार नसतानाही एकाला नाव ठेवतो, तसं नसतानाही ना रूप नसताना नाव ठेवणं. पहा, म्हणून आला नावा रूपा तुका म्हणे झाला सुवा. त्याला पहिलं काय आकार, पहिलं रूप आहे का, त्याला रूप आणि आकार. परमात्माला रूप आहे का, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोळी. आणि परत तुला सगुण पण म्हणता येत नाही आणि निर्गुण, न इति नाही. तुझं श्रुती म्हणती नेती नेती गोविंदो रे. तर सांगायचं तात्पर्य ना निर्गुण आहे ना. जसं तुम्हाला उदाहरण देत असतो का नाही, एका बाईची नथ पडली विहिरीमध्ये, ज्याला तो तळामध्ये गेल्यानंतर सापडल्यानंतर तेवढा एवढा आनंद झाला, तो आनंद प्रकट करण्याकरता कुठे यावं लागेल, हा पाण्याच्या हा. जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत त्याचा आनंद प्रकट करता येतो का, नाही, बाहेर आल्यानंतर प्रकट. तसं वृत्ती तव पदी निर्वृत्ती, वृत्ती ज्या त्या परमात्मामध्ये एकदा लागली की मग बाहेरचं काही आठव नाटव गेला, भावाभाव झाला, वृत्ती तव पदी काय माहित आहे, बोला बघू. कधी कधी वृत्ती तव पदी नाही आहेच, बोलू नका, फक्त मला प्रमाण सांगा. हा मी बरोबर बोलतो. वृत्ती तवपदी निवर्तली, आहारे सावळ्या याचं चरण शेवटचं ते बरोबर. ते नाही, मला फक्त निवर्तली कुठं निर्वर्त दोन शब्द आहेत तिथं. तवपदी निवर्तली, निवर्तली शब्द नाही बोला, निर्वर्तली बोलायचं, हे मला बोलायचं. निवर्तली म्हणजे निघून गेली, वरती तुमच्या पदापासून निघून गेली. वृत्ती लागली पाहिजे का निघून गेली पाहिजे, लागली पाहिजे. निर्वर्तली म्हणजे संपादन झाली. वृत्ती तवपदी निर्वर्तली हा शब्द आहे. आणि आपण काय बोलतो,
निवृत्ती निवृत्त झाली ना. वृत्तीच निघून गेलं तर राहिले काय तुमचं तिथे? वृत्ती हे निवृत्त झाली. आता निर्वृत्त येतं, पण निवृत्तीला पण आहे ना अपशब्द आहे बरं का. संस्कृत मध्ये त्याचाच काय म्हणायचं आहे, निर्वृत्तीली बोले. सांगायचं तात्पर्य की तिथं रूप नाहीये, काही नाही आहे, परंतु एक संसार गेला. तुका म्हणे कागा झालासी चतुर, होतासी निष्ठुर निर्विकार. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात तो निष्ठुर, तो चतुर झाला. चतुर याचा अर्थ आहे ना, चतुरा तो शिरोमणी तो नाही. इथं हुशार आहे चतुर, आणि इथं चतुर अर्थात ठग. जो बाजीगार बोलतोय, बाजीगार काय करतो, नसले एक बाई, सर्व बाया बसलेल्या होत्या. एक आपलं काय म्हणतात गारुडी खेळ करणारा त्या गाईच्या पायातून येत जात होता, आणि तो बोलतो पा रे पा, मी गाईच्या तोंडातून शिरतो आणि पाठीमागून निघतो. मग तो पुढून जायचं पाठीमागं, परत बोलायचा पा, मी पाठीमागून पोटात शिरतो आणि तोंडाकडे निघतो. तो शिरायचा कुठून, चारी पाया खालून. आणि सर्व बाया, सर्व लोक टाळे वाजवायचे. एक बाई लाकडाची मोळी घेऊन आली उन्हात, आणि ते खोटाय 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 हे चारी पायातून मागे पुढे करतोय. मग त्याला वाटलं की हो ह्याच्याजवळ काय लाकडामध्ये ती मोळी आहे. तो फिरतो आणि दांडू का त्याची नजर बांधत असतो. आणि त्या बाईजवळ काय होतं, लाकूड होतं, नजर बांधली. ते बोलले बाई तू उन्हात बस आली ना, थकलीस, तू तो गटुड इकडे ठेवू. ते गटुड ठेवलं, मग परत पाठीमागं करूला खालून वर. हा बोला आता बरोबर आहे, आता बरोबर तोंडातून शिरतोस आणि पाठीमागं जातोय, पाठीमागून जातोस आणि तोंडाकडे निघतो. आता बरोबर आहे, बरोबर आहे का? हा, ह्याला म्हणतात कपटी, चतुर. म्हणजे नसताना दाखवतो. तुका म्हणे कागा झालासी चतुर, होतासी निष्ठुर निष्ठुरीचा अर्थ आहे की एक निर्गुण निराकार होतास, निर्विकार होतास, निर्गुण होतास. परंतु हे जग का दाखवलं, जग दाखवल्यामुळं झालं काय, जग दाखवल्यामुळं आपल्या जातो मी निजाच्या माहेरा. आपला जो सच्चिदानंद घर आहे, ज्ञानदेव काय निरंजनी आम्ही बांधिले घर, चिदानंदी म्हणा, निरंजनी म्हणा, तिथं आपलं घर आहे. तो परमात्मा आपलं घर आहे. हे घर नाही आहे, परमानंद नाही आहे, परंतु रात्र दिवसभर या घराच्या पायगा आपण खोटे कर्म करतो, म्हणून 84चा फेरा आपल्याला कधी निघत नाही. म्हणजे 84चा फेरा आपला चुकावा म्हणून संत महापुरुष काय करतात, हे उपदेश करतात आणि देवाला बांधतात. ते आपलं पक्ष घेऊन, म्हणजे ती वकिलाचा पक्ष घेऊन आपला पक्ष काय घेतात, बुडत हे जन न देखो, म्हणून ते आपला पक्ष घेतात आणि जातात. दोई ठाई तुका नाही पडू देत चुका. ते चुकू पडत. पण दोई ठाई याचा अर्थ काय माहित आहे का? आता जो पूल आहे, पूल म्हणतो, ब्रिज म्हणतो, काय म्हणतो, इकडून तिकडे जायला पूल म्हणतो ना. पुलाचा एक टोक तिकडे आहे आणि एक टोक इकडे. बरं, एक टोक असलं तर इकडून तिकडे पार केला असतो का? त्या पुलाला किती टोक पाहिजे? 2 पाहिजे. दोही ठाई तुका याचा अर्थ आहे की मी परमार्थी सत्यामध्ये पण आहे, म्हणजे परमात्मा रूप पण आहे. का बोला ना, तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी. हा, परणिली याचा अर्थ आहे मी तिथं आहे. एक टोक माझं तिथं आहे आणि एक टोक तुमच्यात आहे. कुठं? संसारात आहे. म्हणून दोन्ही ठाई, मग तिकडं पण राहतोय आणि इकडं पण. आता दोन्हीकडे असलेला माणूसच जागू शकतो ना, तोच आपल्याला बोलतो ना चला चला बाहेर म्हणून. जर आपण संसारात आहे, फार सुंदर उदाहरण आहे जंगलामध्ये, माऊली पण उदाहरण देतात. हे दोघाला डाकू लोकांनी जंगलामध्ये दोघं जात होते पैसे घेऊन. दोघाला बांधलं दोऱ्याने आणि इस्काटून घेऊन त्यांचं सामान घेऊन गेले. आता तो बोलतो मला सोडव, तो म्हणतो मला सोडव. कोण सोडवेल का बरं? दोघं झाडाला बांधले. कोण बांधून गेले? दरोडेखोराने. जे बांधले ते गेले आणि जे बंधनात पडलेले दोघं पण बंधनात आहेत. आता दोघातून एकूण एकाला कोण सोडू शकतो? तसा आपणच या जगात आहोत, आपणच मायेत आहोत आणि आपणच काय बोलतो, आपण दुसऱ्याला सोडवायला जातो. तर आपण सोडू शकतो का? तुकारामाला दोन्ही ठिकाणी आहेत म्हणून ते सोडवतात. म्हणून देवाला भांडतात की देवा हे तू का दाखवलास? माझी झालेली सेवानं मला आनंद झाला की विकास महाराजांनी मला निमंत्रण दिले होते
एक तुमच्या समोर काहीतरी एक सेवा करण्याचा सेवा करण्याची संधी भेटली. ते मराठी शब्द पण लवकर येतात. सेवा करण्याची संधी भेटली म्हणजे देव संधी. सेवा काय आहे? परमात्म्याचं नाव घेणं हे त्याची सेवा आहे. कुठेही बोलत सेवा अनेक प्रकारची असते. भगवंताचं नामस्मरण, भगवंताच्या मंदिरामध्ये झाडू लोट करणे, भगवंताची पूजा करणे, संसारात चांगलं कर्म करणे, हे संसारच परमात्माच आहे असं म्हणून चांगलं कर्म करा. हे कोणाची सेवा होती? परमात्माची. माझं म्हणतो तेव्हा आपण काय करतो? बांधलं जातो. न मम इति मुक्त, हे संसार आपलं म्हणतो म्हणून आपण काय करतो? बंधनात पडतो. ते एक उदाहरण आहे. फार मोठी एक गाडी चालली होती इथून मनमाडवरून दिल्लीला. मनमाडवरून काही लोक बसल्यानंतर आग्रापर्यंत एक फार मोठी पेटी घेऊन बसली होती. पण ते मथुरेला गेल्यानंतर 4 लोक पेटी घेऊन मनमाडला चढले. पेटीत गाडी ठेवले आणि मनमाडचे लोक कुठे उतरले? मथुरेला उतरले. ते दुसरे लोक होते. अरे बोले 4 लोक हे मनमाडमध्ये पेटी मोठीच्या मोठी चढवले परंतु विसरून गेले. आता दिल्ली आली, चला आपली पेटी मोडून घेऊन चाललो. बाहेर पेटी गेली, ओळखलं माहीत पडलं. बाहेर पेटी तो पोलीसवाले, हे काढे पेटीत काय? म्हणजे चावी विसरली. तोडली गेली. त्याच्यात काय होतं? कोणाला मारलेलं मड होतं. आता ते माझं नाही बोल सुटेल का? तसं हा संसार जिथं माझं म्हटलं तिथंच आपलं दुःख आहे. हे सर्व परमात्माच आहे म्हणलं, तुम्हाला काहीच दुःख नाही आहे. म्हणून हे सर्व झालेली सेवा म्हणा, तुमची जे काय करताय, यद करोसी यदसनासी यज्जोसी ददासी यद तपस्यसी कौंतेय तत्करोस्व मदर. त्या परमात्म्याला सर्व तुम्ही जर अर्पण जर केला संसार, तर खरं तुमचा मानव जन्म काय झाला? सार्थक झाला. नाहीतर कितीही तुम्ही माझं कबड ओझ म्हणून कमवलं ना, त्याचं काहीच तुम्हाला मिळणार नाही आहे. ह्याच कीर्तनाचा, ह्याच सर्वाचा काय आहे, एवढं मोठं कीर्तनाचं आयोजन करत असतात. पाल लोक अन्नदान करतात, कीर्तनकाराची सेवा करतात, हे सेवा करतात. हे सर्व सेवा कशा करतात? एक मात्र आपुली आपण संसार बंधन हा त्याच्या करताय झालेली सेवा. इथंच मी समर्पण विठोसर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. शरद बाबा तुका म्हणे कागा झालासी चतुर, तुका म्हणे कागा झालासी चतुर.